नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स ऑडिटिंग अँड टॅक्सेशन M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड चॅप्टर फर्स्टला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल गव्हर्नमेंट अँड ऑडिट याचा अभ्यास केला. यानंतर ऑडिटिंग कन्सेप्ट्स. The basic concepts of auditing serve as the background to auditing. As per Marx and Sharaf, the following are the basic concepts of auditing. ऑडिटच्या मूलभूत संकल्पना. ऑडिटची पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड म्हणून काम करतात. मार्टज व शराफ यांच्यानुसार लेखा परीक्षणाची खालील मूलभूत संकल्पना आहेत. पहिली संकल्पना इंडिपेंडन्स. द ऑडिटर शुड बी completely free of any pressure from the management and should do his work completely and with a free mind. He should examine the accounts and documents without any personal bias and is an impartial way. While conducting the examination, he should neither favor nor be based against anybody. When a auditor doing some work in check a book of account, auditor completely free of any pressure from the management and should do this work completely with a free mind. स्वातंत्र्य. ऑडिटर जो आहे व्यवस्थापनावरील कोणत्याही दबावापासून मुक्त असावा. आपले कार्य सक्षमपणे व मुक्त मनाने त्याने केले पाहिजे. त्याने कोणतीही वैयक्तिक पक्षपात न करता खाती व कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे आणि निपक्षपातीपणे बुक्स ऑफ अकाउंट चेक करत असताना कोणतीही अनुकूलता किंवा ज्याला आपण पक्षपात म्हणतो हा पक्षपात करू नये. म्हणजे ऑडिटरचं जे कार्य जे आहे हे स्वतंत्र असावं. बुक्स ऑफ अकाउंट चेक करत असताना कोणाचाही मॅनेजमेंटचा दबाव किंवा प्रेशर हा त्याच्यावर नसावा. सेकंड, एव्हिडन्स. एव्हिडन्स इज द फाउंडेशन ऑफ ऑडिटिंग. द ऑडिटर डज his work and examines and certifies the books of account only on the basis of evidence produced before him. Hence, evidence should be correct, sufficient and reliable. Usually, evidence are derived from the voucher and other documents relating to the account. Apart from this, an auditor can also assimilate appropriate and sufficient evidence through inquiry, observation and explanation. सेकंड कन्सेप्ट आहे एव्हिडन्स म्हणजे पुरावा. पुरावा हा ऑडिटचा पाया आहे. लेखापरीक्षण आपले कार्य करतो आणि केवळ त्यांच्यासमोर सादर केलेल्या पुराव्यांच्या कागदपत्रावरच लेख्यांच्या पुस्तकांची तपासणी केली जाते. म्हणून योग्य पुरावे पुरेसे आणि विश्वासार्ह असले पाहिजे. सामान्यतः पुराव्यासाठी व्हाउचर आणि खात्याशी संबंधित इतर कागदपत्रांचा आधार घेतला जातो. या व्यतिरिक्त लेखापरीक्षक चौकशी, निरीक्षण आणि स्पष्टीकरण योग्य आणि पुरेसे पुरावे देखील आत्मसात करू शकतो. एव्हिडन्स is the foundation of auditing. ऑडिटचा पाया हा पुरावा आहे. The auditor does not his works and examine and certifies the books of account only on the puts of evidence product before him. म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक्झामिनेशन आहे किंवा बुक्स ऑफ अकाउंटचं वर्किंग आहे किंवा एखादं सर्टिफाईज ऑफ बुक्स आहे
हे एव्हिडन्सशिवाय पुराव्याशिवाय ऑडिटर त्याचा जो काही कन्क्लुजन आहे ते देऊ शकत नाही. हेन्स एव्हिडन्स शुड बी करेक्ट, सफिशियंट अँड रिलायबल. तेव्हाच जो काही एव्हिडन्स आहे हा सफिशियंट, रिलायबल आणि करेक्ट येऊ शकतो. तिसरी आपली कन्सेप्ट आहे ड्यू ऑडिट केअर. While performing the works of auditing, the auditor should always be on the alert and should exercise due diligence in order to detect frauds and error. Hence, the auditor is expected to display proper competence, questions, and alertness while doing his work. The concept is the yardstick for measuring the work of the auditor and serve as a guide to him in dispensing his duties. ऑडिटर जो आहे ड्यू ऑडिट केअर, यामध्ये ऑडिटरने अतिशय काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. ऑडिटर नेहमी सतर्क राहायला पाहिजे. कशासाठी? While performing the work of audit, the auditor should always be on the alert and should exercise due diligence in order to detect fraud and error. लेखापरीक्षणाचं काम करत असताना लेखापरीक्षक म्हणजेच ऑडिटर नेहमी सतर्क असला पाहिजे. फसवणूक आणि त्रुटी शोधण्यासाठी काळजीपूर्वक जे वर्किंग आहे ते त्याने केलं पाहिजे. Hence, the auditor is expected to display proper competence, caution, and alertness while doing his work. म्हणून लेखापरीक्षकाने आपलं कार्य करत असताना योग्य क्षमता, सावधगिरी बाळगणं आणि सावधगिरीचं जे काही एक्सपेक्टेशन आहे, प्रदर्शन आहे, हे त्याने केलं पाहिजे. ही संकल्पना ऑडिटरचं जे काम आहे याचं मोजमाप करण्यासाठी, आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करते. द कन्सेप्ट इज द यार्डस्टिक फॉर मेजरिंग द वर्क ऑफ ऑडिटर अँड सर्व ॲज द गाईड टू हिम इन डिस्पेन्सिंग हिज ड्युटी. म्हणजे ही जी संकल्पना आहे ऑडिटरची अतिशय महत्त्वाची आहे. ऑडिटरचं एक अंग म्हणून, एक यार्डस्टिक म्हणून काम करताना दिसून येते. चौथी कन्सेप्ट आपली आहे इथिकल कंडक्ट. लाईक अदर प्रोफेशन, ऑडिटिंग also has its own code of conduct which contains rules for its practice. Hence, every auditor should adhere to the code of conduct so that they cannot be held guilty of professional misconduct. In this way, the code of conduct protects the people in the auditing profession against moral turpitude and misconduct towards each other. इथिकल कंडक्ट म्हणजे नैतिक वागणे किंवा नैतिक आचार ज्याला आपण म्हणतो. इतर व्यवसायाप्रमाणे ऑडिटची स्वतःची आचारसंहिता आहे. लाईक अदर प्रोफेशन, ऑडिटिंग also has its own code of conduct which contains rules for its practice. यासाठी अनेक प्रकारचे जे रूल्स आहेत हे ऑडिटरने काम करत असताना पाळायचे असतात. Hence, every auditor should adhere to the code of conduct so that he cannot be held guilty of professional misconduct. म्हणूनच प्रत्येक लेखापरीक्षकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, जेणेकरून त्याला व्यावसायिक गैरवर्तन केल्याबद्दल दोषी धरलं जाणार नाही.
In this way, the code of conduct protects the people in the auditing profession against moral turpitude and misconduct toward each other. अशा प्रकारचे जी इथिक्स आहे, आचारसंहिता आहे, ऑडिटिंग व्यवसायातील लोकांना एकमेकांबद्दल असलेल्या नैतिक गैरव्यवहारापासून, तणावापासून संरक्षण देते. त्यानंतर 5वी कन्सेप्ट आपली आहे फेअर प्रेझेंटेशन, ज्याला आपण चांगलं किंवा न्याय्य किंवा वाजवी सादरीकरण असं आपण म्हणतो. दिस इन्क्लूड द फॉलोइंग कन्सेप्ट. याच्यामध्ये 3 कन्सेप्ट्स आहेत. पहिली, अकाउंटिंग प्रोप्रायटी. This implies that the financial statement have been prepared according to the universal concepts of accounting and they depict a true and fair view of the financial position of the business. ज्याला आपण अकाउंटिंग प्रॉपर्टी ज्याला अकाउंटची मालमत्ता ज्याला असं आपण म्हणतो, असेट ऑफ अकाउंट असं आपण म्हणतो. They implies that the financial statement have been prepared according to the universal concepts of accounting and that they depict true and fair view of the financial position of the business. याचा अर्थ असा होतो की आर्थिक स्टेटमेंट लेखादेनाच्या सार्वत्रिक ज्या संकल्पना आहेत त्या तयार केलेल्या आहेत. या संकल्पना त्या व्यवसायाची योग्य आणि खरी जी दृश्य आहे ती दाखवतात. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे, ऑडिटर जे तयार करतो, हे फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना ज्याच्या एकसारख्या युनिव्हर्सल ज्या कन्सेप्ट्स आहे, या कन्सेप्टचा वापर करून ट्रू अँड फेअर व्ह्यू दाखवण्याचं काम या अकाउंटिंग प्रॉपर्टीच्या माध्यमातून ऑडिटर किंवा अंकेशक करत असतो. सेकंड, advocate disclosure. This implies that the financial statement and the auditor report provide complete and correct information about the financial situation of the organization to the owner as well as the parties. ज्याला आपण पुरेसं प्रकटीकरण असं आपण म्हणतो किंवा वास्तव प्रकटीकरण असं म्हणतो, advocate disclosure. This implies that the financial statement and the auditor report provide complete and correct information about the financial situation of the organization to the owner as well as other party. ओनर आणि अदर पार्टीसाठी ऑडिटर जो आहे याने वित्तीय स्टेटमेंट आणि लेखा परीक्षेचा अहवाल, संस्थेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल जो मालक तसे इतर पक्षांना तो देत असतो, असा देत असताना त्याची माहिती अचूक असली पाहिजे. अचूक जे प्रकटीकरण आहे किंवा अचूक जे सादरीकरण आहे हे ऑडिटरला करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकारची इन्फॉर्मेशन फायनान्शियल सिच्युएशन ऑर्गनायझेशनची जी ॲडव्होकेट आहे हीच त्याला प्रेझेंट करायची आहे. लास्ट, सी, ऑडिट ऑब्लिगेशन्स. These implies to the actual responsibility of the auditor toward his client and his implied responsibility toward other parties. त्याच्या ऑडिटची जी ऑब्लिगेशन्स आहे किंवा लायबिलिटी जे आहे हे त्याच्या जे काही काम आहे ज्याला आपण ॲक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आपण थोडक्यात जिथं तो काम करतो किंवा ज्या ग्राहकांकडे तो काम करतोय, लेखा परीक्षकाच्या वास्तविक जबाबदारीची आणि त्याच्या अंमलबजावणीची जाणीव आहे ही ऑडिटरला झाली पाहिजे. इन सिंपल वर्ड, द ऑडिटर इज रिस्पॉन्सिबल अँड अनवेरेबल ओनली टू द क्लायंट, but his work and report is also used by other people and hence he should be present his view appropriately so that there is no ambiguity in deriving any conclusion of the basis of this report. Auditor ज्या काही विभिन्न प्रकारच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे ज्या प्रेझेंट करणार आहे, विभिन्न प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, या प्रत्येक प्रकारच्या अपॉर्च्युनिटीसाठी स्वतः
प्रत्येक ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतो याची जाणीव ऑडिटरला यामध्ये झाली पाहिजे. कन्सेप्ट्स ऑफ ऑडिटिंग या ठिकाणी आपण संपवलेला आहे. तुम्हाला समजावं म्हणून लेक्चर हे छोटे छोटे आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. पुढील लेक्चरला धन्यवाद.